जय बजरंग मित्र मंडळ व शिवाई महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव सोहळ्याचा भव्य समारोप नाशिक रोड प्रभाग क्रमांक 19 परिसरात गेल्या 11 वर्षांपासून परंपरेने साजरा होणारा जय बजरंग मित्र मंडळ व शिवाई महिला मंडळ आयोजित नवरात्रोत्सव सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडलाय। या उत्सवाचे प्रमुख आयोजक युवा सेना जिल्हा प्रमुख व प्रभागातील जनसेवक राहुल उर्फ भाऊ ताजनपुरे असून त्यांच्या पुढाकाराने प्रभागातील नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया रास आणि आनंद मेळावा यांचे भव्य आयोजन करण्यात आले। उत्सवाच्या प्रारंभी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आई तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। नवरात्रोत्सवाच्या मुख्य आकर्षण ठरलेला दांडिया रास व सांस्कृतिक कार्यक्रम नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमादरम्यान लहान मुले, तरुणाई आणि माता भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी भव्य लकी ड्रॉ व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता। या निमित्ताने विजेत्यांना व सहभागी नागरिकांना कपाट, सोफा सेट, सायकल कूलर, इस्त्री, मिक्सर, गॅस शेगडी, डायनिंग टेबल, खुर्च्या, सिलिंग फॅन अशा आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना युवा नेते प्रथमेश गीते यांच्यासह स्थानिक मान्यवर व पंचक्रोशीतील विविध सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका तथा नाशिक जिल्हा कोर कमिटी सदस्य भारतीताई ताजनपुरे, माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे यांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले होते। या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून नवरात्रोत्सवाचा आनंद लुटला। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामागे जय बजरंग मित्र मंडळ, शिवाई महिला मंडळ तसेच सर्व सहकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील युवक युवतींचे मोलाचे योगदान राहिले। आमचे कार्य तुमचा आनंद हीच आमच्या सेवाभावाची खरी पावती असे म्हणत राहुल भाऊ ताजनपुरे यांनी सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले। कार्यक्रम यावर्षी पार पडलेला आहे आणि आता शेवटचा बक्षीस वितरण हा कार्यक्रम बाकी आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, खास करून उपस्थित असलेले आदरणीय प्रथमेशदादा गीते, आदरणीय मसूदभाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले चाळेगावचे, सामनगावचे, चेहडीचे सर्व ज्येष्ठ नागरिक, समोर बसलेल्या माता भगिनी आणि बंधू, आपले सर्वांचे स्नेही राहुल भाऊ ताजनपुरे यांनी 11 वर्षापूर्वीपासून एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जी अपार मेहनत जय बजरंग मंडळाचे सर्व सदस्य करतात, त्याबरोबर आदरणीय तात्या, सौ भारतीताई आणि सर्वच त्यांचे सहकारी जीव काढून मेहनत करून हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। मला आठवतं की 2014 सालच्या निवडणुकीच्या वेळेस मी आमदार नव्हतो, पण तेव्हासुद्धा मी या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीत लगेचच झालेल्या निवडणुकीत मी विजयी झालो आणि त्यानंतर दरवर्षी मी या कार्यक्रमासाठी येत असतो। गेल्या वर्षी फक्त बक्षीस वितरणाच्या दिवशी मला येता आलं नव्हतं, परंतु बाकी 2-3 वेळा मी आरतीला आणि आगमन सोहळ्यालाही उपस्थित होतो। याही वर्षी मी आगमन सोहळ्यालाही होतो, एक दिवस आरतीला होतो आणि आज बक्षीस वितरणाला ताईंच्या खास आग्रह असतो, न चुकता या म्हणून सांगितलं म्हणून मी पण आजही आलो आणि आपल्या सर्वांचा दर्शनाचा लाभ या निमित्ताने झाला। मी स्वतःला भाग्यशाली समजतो। राहुल भाऊ आणि संपूर्ण ताजनपुरे परिवार समाजसेवेमध्ये अग्रेसर आहे। जय बजरंग मंडळाचे सर्व सहकारी हे त्यांच्या बरोबरीने या मंडळाचं काम करत या भागातील, या परिसरातील सर्वसामान्य जनतेची सेवा कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नाचंच एक स्वरूप बनून हे 11 वर्षापासून या देवीचा उत्सव ते साजरा करतात। इथे स्थानिक लोकांना, लहान मुलांना, माता भगिनींना लांब कुठे जाऊन आनंद व्यक्त करण्यापेक्षा आपल्याच गावात आनंद मेळा जो होतो त्या आनंद मेळ्यात सर्वजण सहभागी होतात। वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात, आपली कला दाखवतात
आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात. मी माझ्या वतीने संपूर्णपणे या बजरंग मंडळाचे सर्व सहकारी सदस्य आणि खास करून राहुल भाऊचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो. आणि दरवर्षी चढत्या क्रमाने हा कार्यक्रम यशस्वी होत राहू अशी आई भगवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना दसऱ्याच्या येणाऱ्या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किंवा लकी ड्रॉ या दोन्ही कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, या कार्यक्रमाचे आयोजक संपूर्ण ताजनपुरे परिवार, व्यासपीठावर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्वप्रथम मी आपल्याला दसऱ्याच्या व नवरात्र उत्सवाची शुभेच्छा देतो. खरं तर ताजनपुरे परिवाराने या नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं. एकदम सुंदर अशा जो कार्यक्रम केला आहे गरबाचा, एवढ्या मोठ्या संख्येने आज महिला जमल्या. तर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख म्हणून युवा सेनेची जबाबदारी राहुल भाऊ एकदम तत्पर पार पाडत असतात. संपूर्ण ताजनपुरे परिवार हा या परिसरामध्ये एक चांगलं समाजसेवेचं काम करतो. बाळासाहेबांची शिकवण जी आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच विषयावरती ताजनपुरे परिवार काम करतं. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ताजनपुरे परिवारातून नगरसेवक म्हणून निवडून येतील असं मी आपल्या सर्वांसमोर ग्वाही देतो आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांनाही शुभेच्छा देतो. तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, या कार्यक्रमाचे आयोजक संपूर्ण ताजनपुरे परिवार, व्यासपीठावर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्वप्रथम मी आपल्याला दसऱ्याच्या व नवरात्र उत्सवाची शुभेच्छा देतो. खरं तर ताजनपुरे परिवाराने या नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं. एकदम सुंदर अशा जो कार्यक्रम केला आहे गरबाचा, एवढ्या मोठ्या संख्येने आज महिला जमल्या. तर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख म्हणून युवा सेनेची जबाबदारी राहुल भाऊ एकदम तत्पर पार पाडत असतात. संपूर्ण ताजनपुरे परिवार हा या परिसरामध्ये एक चांगलं समाजसेवेचं काम करतो. बाळासाहेबांची शिकवण जी आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच विषयावरती ताजनपुरे परिवार काम करतं. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ताजनपुरे परिवारातून नगरसेवक म्हणून निवडून येतील असं मी आपल्या सर्वांसमोर ग्वाही देतो आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांनाही शुभेच्छा देतो. तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. येणाऱ्या या वर्षात आमच्या मंडळाला आई जगदंबा निरोगी ठेवो, त्यांना उदंड आयुष्य देव अशी मी आई जगदंबाचरणी प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीसाठी मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 11 वर्षापासून जय बजरंग मित्र मंडळ व शिवाई महिला मंडळाच्या माध्यमातून शेडी पंपिंग येथे नवरात्र उत्सव संपन्न होत असतो आणि नवरात्र उत्सव झाला का लगेच दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा आणि लकी ड्रॉ निशुल्क लकी ड्रॉ आमच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो. तसेच 10 दिवसामध्ये नवरात्राच्या काळात महिलांचे विविध खेळ घेऊन किंवा राजदांड्याच्या माध्यमातून अनेक बक्षिसा या ठिकाणी काढण्यात येतात आणि ते बक्षीस समारंभ सुद्धा आजच होत असतो महाप्रसादाच्या दिवशी. आज मोठ्या संख्येने परिसरातील पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेनेचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम यापुढेही अजून मोठ्या रूप घेत जाईल आणि मोठ्या संख्येने आमच्या माध्यमातून. नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड, नाशिक.